नमस्कार, मी डॉक्टर राजन पाटील. आज आपण होमवर्कमध्ये बघणार आहोत की वात प्रकृती जी आहे त्या प्रकृती रिलेटेड आपण कसं डायग्नोसिस करू शकतो. वातविषयी थोडं समजून घेऊ. वायूविषयी आयुर्वेद असं सांगतं की वायुरायू बलम वायू, म्हणजे आयु आहे वायू, शक्ती देणारा आहे, शरीराला शक्ती देणारा आहे. आणि वायूचं वैशिष्ट्य आहे, वात प्रकृती जी आहे ती पित्तम पंगू कफम पंगू, म्हणजे पित्त आणि कफ ह्या दोघांनाचं पण नियंत्रण करणं हे पण वायूच्या हातामध्ये आहे. मग वायू बिघडला तर काय होतं, मानसिक जे आहे ना, तर काही काम करायची इच्छा राहत नाही. काही पण काम सांगावलं तर माणूस लवकर उठणार नाही, आळस येतो, काम करायची इच्छा न राहणं हे पण वात वाढल्याचं एक कारण आहे. आयुर्वेद मानसशास्त्र आणि शरीरशास्त्र ह्या दोघांना वेगळं एका स्पेसिफिक ठिकाणी करतं. ॲलोपॅथी तसं नाही आहे. मनामध्ये ज्या इच्छा येतील त्याच्या रिलेटेड सायकोलॉजी असं गृहीत धरून करलं जातं. परंतु खूप साऱ्या ज्या स्वभावामध्ये बदल आहे तो शरीरामुळे होत असतो. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाचं पित्त वाढलं तर तो चिडचिडपणा करतो. एखाद्या माणसाचा वायुदोष असेल तर त्याची काम करायची इच्छा होत नाही. हे शारीरिक आहे, पण याला ॲलोपॅथीमध्ये सायकोलॉजीमध्ये मानलं जातं. आयुर्वेद तसं करत नाही. ओके, पहिलं काय आहे तर काम करायची इच्छा न होणं. दुसरं, श्वासोश्वास रिलेटेड ज्या पण ॲक्टिव्हिटी आहे, श्वास घेणं वगैरे ज्या पण ॲक्टिव्हिटी रिलेटेड आहे त्या सुखपूर्वक न होणं, त्रास होणं. त्याच्यानंतर हालचाल जी आहे, आपण जी पण उठणं बसणं चालणं पळणं हात वर करणं खाली करणं जी पण मुवमेंट आहे त्या मुवमेंट जी आहे ती सुखपूर्वक होणं. जर सुखपूर्वक होत असेल तर वायुदोष नाही आहे, पण नाही होते मग उठताना पायाच्या गुडघ्यांना त्रास होतो, गुडघ्यांचा आवाज होतो, हातापायांना कळ लागते वगैरे वगैरे वगैरे. वात वाढलेला आहे. हालचालमध्ये उठणं बसणं चालणं याच्यामध्ये त्रास होणं, मूत्रविसर्जन स्टूल विसर्जन पास करताना त्रास होणं, वात प्रकृती वाढलेली आहे. आणि कुठल्या पण इंद्रियाचा काम करण्याची जी कॅपॅसिटी आहे, वर्किंग कॅपॅसिटी आहे, तिच्यामध्ये बदल होणं, वात प्रकृती वाढलेली आहे. म्हणजे जी वात प्रकृती आहे ना, ह्या वात प्रकृतीमध्ये 5 मुख्य वाताचे प्रकार आहेत. मग प्राण, उदान, समान, व्यान, उदान, अपान हे 5 जे आहेत ते प्रकार आहेत. मग याच्यामध्ये काय काय बदल होतो. मग प्राणवात, आहारामध्ये बदल जर झाला तर प्राणवायूला प्रॉब्लेम होणार. कोरडं काय खाल्लं, सुकं वगैरे खाल्लं तर घशामध्ये प्रॉब्लेम होतो. प्राणवायू जो आहे तो ह्या भागामध्ये काम करतो. उदान वायू, समान वायू, व्यान वायू, अपान वायू. तर उदाहरणार्थ, प्राणवायूमध्ये जर प्रॉब्लेम झाला तर कशामुळे प्रॉब्लेम होतो, आपण काय कोरडं वगैरे काय खाल्लं त्याच्यामध्ये आपलं तूप वगैरे नसेल किंवा बेकरी फूड जर खाल्लं तर त्रास होतो. मग काय होतं, खोकला येतो, सर्दी होते, त्याच्यानंतर खूप तहान लागते, असे काही समस्या होत असतात. आजचा होमवर्क हा आहे की जे 5 वायूचे प्रकार आहेत, प्राण, उदान, समान, व्यान, अपान, ह्या 5 वायूचे जे प्रकार आहेत त्यांचं कार्य, त्यांच्यामध्ये जो बदल होतो त्याचं कारण आणि बदल झाल्यानंतर कुठला त्रास होतो, ह्या 3चा चार्ट आपल्याला बनवायचा आहे. तुम्ही गुगलचा आधार घेऊ शकता. जिसका कोई नहीं होता उसका गूगल होता है. तुम्ही गुगलचा आधार घ्या, पुस्तकांचा आधार घ्या. खूप सारे पुस्तकं मी तुम्हाला टाकले. आज संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघू की ह्या 5 जे आहेत त्यांचं कार्य, त्यांच्यात प्रॉब्लेम आला ते आणि त्याच्यावर ट्रीटमेंट. पण याच्या आधी होमवर्क हा कंपल्सरी आहे. आपण होमवर्क करूया, होमवर्क करून भेटूया. जे लोक होमवर्कला रिप्लाय देतील त्या लोकांना इव्हिनिंगचा व्हिडिओ भेटेल. धन्यवाद.